मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा, म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही, असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस हे करायचं आहे मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं आहे मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण चालू करणार आहे? तर अनंत टेक्नॉलॉजी चालू करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अनंत ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की गार्सनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध हा कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर मित्रांनो याचा शोध हा ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये लागलेला आहे पहा. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये याचा शोध लागलेला आहे पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवा आसाम. ते नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? अतिशय आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो, की तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन क्रमांक सी जोसेफ विजय हे आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय म्हणजे थलापती विजय यांनी पदभार स्वीकारलेला आहे पहा. त्यांचा मूळ राजकीय पक्ष तमिळगा वेत्री कळघम हा आहे पहा टी-व्ही-के. याची स्थापना 2024 मध्ये या ठिकाणी झालेली. आणि बघा यांचा पहिला चित्रपट होता नालायक थिरुप्पू बालकलाकार म्हणून आणि शेवटचा चित्रपट मित्रांनो जगा नायगन हा आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये 234 पैकी बघा टी-व्ही-केने 108 जागा या ठिकाणी जिंकल्या पहा. किती? 108 जागा जिंकलेल्या आहेत. चर्चेत असणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक कोण आहे? तर अभिजित दिपके मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो कॉकरोच जनता पार्टीची स्थापना 16 मे 2026 रोजी झाली असून याचे संस्थापक अभिजित दिपके आहेत. या पक्षाचे निवडणूक चिन्ह कॉकरोच आणि अत्यंत बिकट परिस्थितीतून टिकून राहण्याच्या क्षमतेचं प्रतीक हे पहा. सोशल मीडियावरती जे काही कॉकरोच आहे पहा त्याचा ट्रेंड खूप प्रसिद्ध झाला असून अभिजित दिपके हे मूळचे संयुक्त पिंपरी हिंगोली जिल्ह्यामधले आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे नवीन सी-डी-एस चीफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहे? तर मित्रांनो एन-एस राजा सुब्रमण्य हे आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. एन-एस राजा सुब्रमण्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर भारताचे तिसरे नवीन सी-डी-एस म्हणून एन-एस राजा सुब्रमण्य यांनी 30 मे 2026 रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी यापूर्वी मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, लष्करी सल्लागार, लष्कराचे माजी उपप्रमुख, सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चीफ म्हणून पदे भूषवली आहेत. देशाचे पहिले सी-डी-एस कोण होते? तर बिपिन रावत होते मित्रांनो. दुसरे होते अनिल चव्हाण आणि सी-डी-एस पदाची निर्मिती 2019 मध्ये करण्यात आली होती पहा. लष्कर, नौदल, वायुदल यांच्यामध्ये समन्वय साधणे हे या पदाचं काय मित्रांनो मुख्य कार्य आहे. समान नागरी कायदा विषयक यू-सी-सी विधेयक मांडणारे आसाम हे कितवं राज्य ठरलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आसाम हे कितवं? तर तिसरं राज्य ठरलेलं आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर आसाम सरकारने 24 मे 2026 रोजी विधानसभेमध्ये समान नागरी कायदा यू-सी-सीचे विधेयक सादर केलं. उत्तराखंड आणि गुजरात नंतर हे विधेयक मांडणारं देशामधील तिसरं राज्य बनलं आहे. स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य होतं गोवा. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य होतं उत्तराखंड आणि समान नागरी कायदा म्हणजे देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लग्न, घटस्फोट, त्याच्यानंतर वारस हक्क आणि दत्तक विधान सारख्या बाबींसाठी एकच समान कायदा असणे हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच IPL 2026चा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर मित्रांनो IPL 2026चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर लक्षात ठेवा RCB आपल्या याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा RCB. कर्णधार कोण होता मित्रांनो RCBचा? तर रजत पाटीदार होता. उपविजेता कोण राहिले यामध्ये? तर गुजरात टायटन्स. कर्णधार शुभमन गिल होता. यामध्ये एकूण 10 संघ होते. अंतिम सामना मित्रांनो नरेंद्र मोदी स्टेडियम
अहमदाबाद या ठिकाणी झाला. आर-सी-बीने सलग दुसऱ्यांदा मित्रांनो IPLचा किताब पटकावलेला आहे पहा. ऑरेंज कॅप यामध्ये ऑरेंज कॅप कोणाला भेटलेली आहे? तर पहा या ठिकाणी ऑरेंज कॅप भेटलेली आहे वैभव सूर्यवंशी. पर्पल कॅप सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतल्या तर कासिको रबाडाने घेतल्या पहा. कासिको रबाडा गुजरात टायटन्सचा आहे आणि सर्वाधिक महागडा खेळाडू कॅमरून ग्रिल होता पहा. KKRचा 25.20 कोटी रुपयाला या ठिकाणी विकत घेतलं. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाला देण्यात आला? मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्या पुस्तकाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए, तैवान ट्रॅव्हलॉग याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. तैवान ट्रॅव्हलॉग. मूळ लेखिका या ठिकाणी जर पाहिलं तर यांग शुआंगजी. भाषा या ठिकाणी चीनी असून अनुवादक लिन किंग हे आहेत. यांग शुआंगजी या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या तैवान देशाच्या पहिल्या लेखिका ठरल्या आहेत. या कादंबरीची पार्श्वभूमी 1938 मधील जपानच्या ताब्यातील तैवानवरती आधारित आहे पहा. 2025चे विजेते कोण होते? तर बानू मुश्ताक होते मित्रांनो. कादंबरी होती हार्ट लॅम्प आणि याचे अनुवादक होते दीपा भास्ती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी 249 रुपयाची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. 249 रुपये आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो 249 रुपयाला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला 249 रुपये टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. 249 रुपयाला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. नुकतीच मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? तर नॉर्वेचा या ठिकाणी सर्वोच्च नागरी सन्मान या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा प्रदान करण्यात आला. हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला 32वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. अलीकडे मिळालेले सन्मान पहा. स्वीडनचा भेटलेला आहे रॉयल ऑर्डर ऑफ द पोस्टर स्टार आणि इस्रायलचा सुद्धा भेटलेला पहा स्पीकर ऑफ द सेट मेडल. नुकतेच पुलित्झर पुरस्कार 2026 हा कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे पुलित्झर पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर पहा आनंद आळके आणि सुपर्णा शर्मा या दोघांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. स्पष्टीकरण जर पाहिलं तर 2026चा पुलित्झर पुरस्कार आनंद आळके आणि सुपर्णा शर्मा यांना संयुक्तपणे जाहीर झालेला आहे पहा. हा पुरस्कार पत्रकारिता, साहित्य आणि संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकाद्वारे दिला जातो. याची सुरुवात 1917 मध्ये अमेरिकन वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ झाली असून यामध्ये मित्रांनो 15,000 अमेरिकन डॉलर याची काय पहा मित्रांनो राशी पहा आणि प्रमाणपत्र दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, नुकतेच मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं, तर याची लांबी किती आहे? तर मित्रांनो याची लांबी किती आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 13.3 किलोमीटर याची काय मित्रांनो लांबी पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई पुणे एक्सप्रेसवरील
खंडाळा घाटामध्ये उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची लांबी 13.3 किलोमीटर आहे पहा. मार्ग जर पाहिला तर खोपोली एक्झिट ते कुसगाव लोणावळा. याची निर्मिती मित्रांनो MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेली आहे. हिचं उद्घाटन 1 मे 2026ला महाराष्ट्र दिनानिमित्त झालं होतं मित्रांनो. या प्रकल्पाअंतर्गत मुख्य बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा 8.92 किलोमीटर लांब आणि 23 मीटर रुंद म्हणून गिनीज बुकमध्ये या ठिकाणी नोंदवला गेला आहे. यामुळे मुंबई पुणे दरम्यानचं जे काही अंतर आहे मित्रांनो ते 5 ते 6 किलोमीटरनी कमी झालं पहा. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कितवा क्रमांक आहे तर 157व्या क्रमांकावरती आपला भारत आहे पहा. 180 देशामध्ये 157व्या क्रमांकावरती आपला भारत देश राहिलेला आहे मित्रांनो. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये 180 देशामध्ये 157 क्रमांक लागलेला आहे पहा. मागील वर्षी मित्रांनो 151वा होता. हा अहवाल मित्रांनो रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स पॅरिस या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. याचा मुख्य निकष आहे राजकीय परिस्थिती, कायदेशीर चौकट, आर्थिक स्थिती, सामाजिक पार्श्वभूमी आणि पत्रकारांची सुरक्षावर असतं पहा. टॉपचे देश जर पाहिले तर 1 नंबरला नॉर्वे, 2 नंबरला नेदरलँड, 3 नंबरला एस्टोनिया, सर्वात शेवटचे देश जर पाहिले तर 180वा या ठिकाणी मित्रांनो चीन आहे आणि 179वा उत्तर कोरिया आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन क्रमांक ए मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पहा. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नवीन अध्यक्षपदी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. त्यांना अजित पवार यांच्याकडून हे पद स्वीकारलं आहे. ऑलिम्पिक समितीच्या नियमानुसार राज्यामधील क्रीडा संस्कृतीला चालना देणे या असोसिएशनचं मुख्य कार्य असून आणि याचं मुख्यालय पुण्यामध्ये पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणजे नेव्हीचे चीफ कोण बनले आहे मित्रांनो सांगा पटकन. तर नेव्हीचे चीफ हे बनलेले आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कृष्ण स्वामीनाथन आपले याचं बरोबर उत्तर पहा. भारतीय नौदलाचे 27वे नवीन प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारलेले पहा. त्यांनी बघा दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा घेतली. भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? उपवेंद्र द्विवेदी. भारतीय वायुदल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की भारताचा 18वा रेल्वे झोन कोणता बनला आहे? तर दक्षिण किनारी रेल्वे हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताच्या 18वा रेल्वे झोन म्हणून दक्षिण किनारी रेल्वेची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी पहा. मित्रांनो टोटल 18 रेल्वे झोन आहेत आणि 68 रेल्वे डिव्हिजन कार्यरत आहेत. थॉमस कप 2026चा विजेता देश कोण ठरला आहे? तर चीन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. या ठिकाणी मित्रांनो बॅडमिंटनच्या प्रतिष्ठित थॉमस कप 2026चा विजेता चीन देश ठरला असून उपविजेता फ्रान्स राहिला. भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन डेन्मार्क येथे झालं होतं. थॉमस कप हा मित्रांनो पुरुषांसाठीचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो की फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्यामध्ये कोणी राष्ट्रीय विक्रम केला आहे? तर मित्रांनो कोणी केलेला आहे तर लक्षात ठेवा. तर गुरिंदरवीर सिंग याचं काय पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. तर मित्रांनो पंजाबच्या धावपटू गुरिंदरवीर सिंग याने फेडरेशन कप ऑफ ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 10.09 सेकंदामध्ये अंतर पूर्ण करून बघा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तो भारतामधील 100 मीटर धावण्याच्या सर्वात वेगवान धावपटू ठरला पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो कचऱ्यापासून इंधन बनवणारे भारतातील पहिलं ग्रीन मिथेनॉल प्लांट कोणत्या ठिकाणी बसवण्यात आले? तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कुठे बसवण्यात आलं तर गुजरातमध्ये हे बसवण्यात आलं पहा. तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन मिथेनॉल बनवणारा भारतातील पहिला प्लांट दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटी कांडला गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आला. सागरी जहाजांसाठी पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ग्रीन मिथेनॉल उत्पादन करणे हा याचा काय पहा मुख्य उद्देश आहे पहा. पालची सामुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात युवा जलतरपटू कोण ठरला? तर मित्रांनो कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ईशांक सिंग याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी भारत व श्रीलंका दरम्यान पालची सामुद्रधुनी पोहून पार करणारा ईशांक सिंग हा जगातील सर्वात तरुण जलतरपटू ठरलेला आहे पहा. त्यांनी
29 किलोमीटर अंतर 9 तास 50 मिनिटांमध्ये पार केलं पहा. श्रीलंका ते तमिळनाडू या दरम्यान पार केलं. तो मूळचा रांची, झारखंड या ठिकाणामधला आहे. नुकतेच ऑलिम्पिकपटू रणधीर सिंग यांचं निधन झालं. तर त्यांनी किती वेळा भारताचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे? तर मित्रांनो, किती वेळा केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी 5 वेळा. लक्षात ठेवायचं आपल्याला 5 वेळा. तर भारताचे प्रसिद्ध नेमबाज आणि क्रीडा प्रशिक्षक राजा रणधीर यांनी सलग 5 ऑलिम्पिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 1978 मध्ये ट्रॅप शूटिंग प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. हे पहिले भारतीय होते. त्यांनी बघा 1979 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव OCAचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत पहा. जागतिक आरोग्य परिषद 2026 कुठे याचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर जिनिव्हा या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं पहा. बघा 79वी जागतिक आरोग्य परिषद जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही थीम होती मित्रांनो इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहेत पहा. ₹249 मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.